नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत पनीरची भुर्जी कशी बनवायची ते। त्यासाठी इथे मी पनीर घेतलेला आहे। ह्याचं आपण त्याला किसून या छोटे छोटे तुकडे करून हे करूयात। अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करायचे याचे। त्यासाठी इथे मी कढीपत्ता घेतलेला, 2 मिरच्या घेतलेल्या कापून, एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे, एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर आपण असं कसं करायचं ते आपण बघूयात। फ्रेंड्स, आपण आता इथे कढई तापत ठेवलेली आहे। हे पनीर सुद्धा आपण मॅश करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं मोहरी टाकूयात। मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये आपण टाकूयात जिरं टाकूयात। जिरं थोडं फुललं की त्यामध्ये आपण टाकूयात कढीपत्ता। कढीपत्ता थोडा झाला की त्यात मिरच्या टाकूयात, हलवून घेऊयात। मिरची थोडीशी कलसवून देऊयात। मिरची थोडी हे झाली की त्यात आपण कांदा टाकून घेऊयात। कांदा थोडा कलसळला की त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच जी आलं लसूण पेस्ट टाकूयात। ती थोडी भाजून घेऊयात। आपण आता ह्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात। मॅश करूयात। टोमॅटो शिजत आलेला आहे बघा। त्याच्यामध्ये आपण थोडे 1/4 चम्मच हळद टाकून घेऊयात। थोडीशी काश्मीरी मिरची, ही तिखट नसते। मध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात अगोदरच। फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली ना की छान टेस्ट येते। आपण आता ह्याच्यामध्ये शिजलेलं आहे, ह्याच्यामध्ये आता आपण पनीर टाकून घेऊयात मॅश केलेला, हलवून घेऊयात। पनीर असं बघा पूर्ण मॅश करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता थोडं मीठ टाकू, चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात, हलवून घेऊयात। आता ह्याच्यात थोडंसं 1-2 मिनिटं झाकण ठेवून त्यांना थोडं शिजवून देऊयात। आपण काढून बघूयात। आता मस्त शिजलेलं आहे बघा फ्रेंड्स। आता ह्याच्यामध्ये आपण थोडं गरम मसाला टाकून घेऊयात, हलवून घेऊयात। एक 10 सेकंद थोडं झाकण ठेवूयात। बघूयात, झाकण काढून बघूयात। बघा मस्त अशी शिजलेली, खूप छान सुगंध येते, खूप छान प्रकारे झालेली आहे बघा। थोडे हलवून घेऊयात। बघा छान अशी एकदम मस्त अशी शिजलेली आहे। अशा प्रकारे आपली छान अशी पनीर भुर्जी तयार झालेली आहे बघा। माझ्या पद्धतीने ट्राय करून तुम्हाला नक्कीच आवडेल। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे सोनूज किचन। थँक्यू।